लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची 3 वाहनं पकडण्यात आली आहेत। या कारवाई दरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकानं मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वय वर्ष 34 राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक MH12JH0307 यावरून 6 रबरी ट्यूब मध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलंय। दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकानं राहुल बापू राठोड वय वर्ष 28 राहणार सीताराम तांडा याला बक्षीसपरगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13CT 7694 मधून 500 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना पकडलंय। तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद रोडवर सोलापूर येथे पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय वर्ष 21 राहणार मुळेगाव लमान तांडा याला निळ्या रंगाच्या हुंदाई कार क्रमांक MH12FB 9638 मधून 6 रबरी ट्यूब मध्ये 600 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडला आहे। दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छापात नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू 18,200 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 7,04,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय। गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।